सेकंड युनिटला आपण सुरुवात केलेली आहे EECच्या EECचा सेकंड युनिट. पहिला युनिट कोणता होता? एस्टिमेशन अँड कॉस्टिंग. ओके, त्याच्यामध्ये आपण काय बघितलं? टेंडर बघितलं, कॉन्ट्रॅक्ट बघितलं, कोटेशन बघितले, बेसिक बघितलं, NEC बघितलं आणि सगळ्याचे रोल काय, रिस्पॉन्सिबिलिटी काय, बेसिक इंट्रोडक्टरी पार्ट बघितला एस्टिमेशनचा. आता आपण याच्यामध्ये काय बघणार आहे? डोमेस्टिक अँड कमर्शियल इन्स्टॉलेशन. डोमेस्टिक एरियामध्ये इन्स्टॉलेशन कसं करायचं आणि कमर्शियल एरियामध्ये इन्स्टॉलेशन कसं करायचं किंवा कसं असतं हे आपण बघणार आहे. तर त्याच्यामध्ये 4च पॉईंट आहेत. किती पॉईंट आहेत? 4. पहिलं इलेक्ट्रिकल ड्रॉइंग. इलेक्ट्रिकल ड्रॉइंग म्हणजे काय? रूट लाईन डायग्राम म्हणजे काय? सिंगल लाईन डायग्राम म्हणजे काय? स्कीमॅटिक डायग्राम म्हणजे काय? त्या ड्रॉइंगसाठीचे वेगवेगळे सिम्बॉल्स आपल्याला याच्यामध्ये बघायचे. ओके, खूप सारे सिम्बॉल्स आहेत. मी इथं 10-12 काढून दिलेत. हे महत्त्वाचे सिम्बॉल आहेत. याच्यापेक्षा दुसरासुद्धा विचारला जाऊ शकतो. पण इन जनरल मागच्या ज्या पेपरचे जर ॲनालिसिस केलं तर हेच क्वेश्चन वारंवार विचारलेले. बजर, बेल नंतर बजर वगैरे अशा पद्धतीनं बजर पण राहतं पहा. बजर तर इथपर्यंत सिम्बॉल जनरली विचारले जातात. ओके, तर सिम्बॉल्स खूप मोठे आहेत. ते तुम्ही लिहून घ्यायचे, त्याची प्रॅक्टिस करायची. प्रत्येक सिम्बॉल तुमच्या हाताखालून गेला पाहिजे. पण परीक्षेला मात्र या सिम्बॉलपैकी विचारण्याची शक्यता अतिशय जास्त आहे. एखादा एक्झामिनर कोणता बी टाकू शकतो, त्याला आपण चॅलेंज करू शकत नाही. परंतु स्टँडर्ड जर पेपर सेटर असेल तर तो यापैकीच टाकेल. येतं लक्षात? स्टँडर्ड जर पेपर सेटर असेल तर तो यापैकीच टाकेल. त्याच्यानंतर तर वेगवेगळ्या डायग्राम्स बघायच्यात आपल्याला, ते आपण 1 बाय 1 बघू. तर हे सगळं इलेक्ट्रिकल ड्रॉइंगमध्ये आहे. बघा, एस्टिमेशन करायचं तर सगळ्यात पहिले ड्रॉइंग पाहिजे. प्लॅन पहिले डोक्यात येतो, नंतर कागदात उतरतो आणि नंतर तो ॲक्च्युअल एक्झिक्युशनमध्ये येतो. त्याच वेळेस तो प्लॅन व्यवस्थित इम्प्लिमेंट होऊन एक्झिक्युशन प्रॉपर होतं. येतं लक्षात? आता बघा, डिझाईन ऑफ डोमेस्टिक इन्स्टॉलेशन. तर हे झालं तुमचं ड्रॉइंग. त्याच्यानंतर डोमेस्टिक इन्स्टॉलेशनचं डिझाईन. याच्यामध्ये तुम्हाला करंट रेटिंग काढायची, पॉवर रेटिंग काढायची, त्याचे सब सर्किट काढायचे, किती येणार आहे त्याचं रेटिंग, वॅटेज, एस्टिमेशन, कॉस्टिंग आणि सगळं हे आपल्याला डिझाईन करायची. कशाची? डोमेस्टिक इन्स्टॉलेशनची. जसं आपण डोमेस्टिक इन्स्टॉलेशनची डिझाईन करणार तसंच आपल्याला काय करायचं आहे? कमर्शियल इन्स्टॉलेशनची सुद्धा डिझाईन करायची. आता याच्यात डोमेस्टिक अँड कमर्शियल इन्स्टॉलेशनची डिझाईन. तर आता डोमेस्टिक इन्स्टॉलेशन म्हणजे काय रे? ज्याला आपण रेसिडेन्शियल इन्स्टॉलेशन म्हणतो. उदाहरणार्थ आपल्या ह्या क्लासरूम आहे, या क्लासरूमला काय करायचं आहे? इन्स्टॉलेशन करायचं आहे. म्हणजे काय करणार मग तुम्ही? वायर घेणार, किती वायर लागणार, किती फॅन्स लागणार, किती अप्लायन्सेस लागणार, त्यानुसार फेज किती लागणार, न्यूट्रल किती लागणार, अर्थिंग सिस्टीम कशी इंट्रोड्यूस करणार, फ्यूज युनिट, सप्लाय युनिट, स्विचेस, सबबोर्ड, बोर्ड, ह्या सगळ्या गोष्टीचं ॲनालिसिस, एस्टिमेशन हे डोमेस्टिक इन्स्टॉलेशनमध्ये येतं. एका क्लासरूम किंवा 1 BHK, एका घराचं, एखाद्या झोपडीचं. तर इथपर्यंत. तर त्याला आपण काय म्हणू? डोमेस्टिक इन्स्टॉलेशन. आता कमर्शियल इन्स्टॉलेशन म्हणजे काय? जिथं खूप सारे लोक एकत्र येतात आणि काहीतरी सोशल ॲक्टिव्हिटी करतात, त्या बिल्डिंगला आपण काय म्हणतो? कमर्शियल बिल्डिंग म्हणतो. उदाहरणार्थ कॉलेज काय आहे? कमर्शियल बिल्डिंग आहे. ओके, बँक असतील किंवा तुमचं एअरपोर्ट असेल, त्याच्यानंतर रेल्वे स्टेशन असेल, बस स्टँड असेल, तर हे सगळं कमर्शियल इन्स्टॉलेशनचं एक्झाम्पल आहे. ओके, इथं विविध लोक एका विशिष्ट ध्येयाला प्रेरित होऊन काम करतात. उदाहरणार्थ शाळे कॉलेजमध्ये काय केलं जातं? ज्ञानदानाचं काम केलं जातं, विद्यार्थ्यांना शिकवलं जातं. ओके, तर हे कमर्शियल इन्स्टॉलेशनचं उदाहरण. मग आता कॉलेजमध्ये समजा वायरिंग करायची, तिथं काही एक रूम नाही आहे, तिथं नंबर ऑफ रूम्स आहेत. तिथं तुम्हाला पॉवर सर्किट बी लागणार आहे, सब सर्किट बी लागणार आहे. ह्या सगळ्याचं इन्स्टॉलेशन तुम्हाला इथं करायचं आहे. तर त्याचं इंट्रोडक्टरी पार्ट आपल्याला इथं असेल आणि
त्याचे एक्झाम्पलसुद्धा असतील की बाबा असा असा रो हाऊस आहे किंवा असं असं कॉलेज आहे आणि त्याचं इन्स्टॉलेशनची डिझाईन तयार करा. येतं लक्षात? अशा पद्धतीचं याचे न्यूमरिकलसुद्धा असणार आहेत. याचं न्यूमरिकल असणार आहे, याचं न्यूमरिकल, एक एक न्यूमरिकल तर कंपल्सरी विचारतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सर्व्हिस कनेक्शन. आता सर्व्हिस कनेक्शन म्हणजे काय? तुमच्या डिस्ट्रीब्युटरपासून, ओके, जे सेकंडरी डिस्ट्रीब्युटर असतं जिथून तुम्हाला काय केलं जातं, RYB आणि न्यूट्रल असं सप्लाय येतो. हे पोल माहिती ना तुम्हाला, हे सेकंडरी डिस्ट्रीब्युशन. तर इथून तुमच्या एनर्जी मीटरपर्यंत जो सप्लाय असतो त्याला आपण काय म्हणतो, सर्व्हिस कनेक्शन म्हणतो. ओके, तर ते सर्व्हिस कनेक्शन आपल्याला अभ्यासायचं आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, ओव्हरहेड सर्व्हिस कनेक्शन अँड अंडरग्राऊंड सर्व्हिस कनेक्शन. ते काय कसं काम करतं, ओव्हरहेडचे परत 2 प्रकार पडतात. अंडरग्राऊंडमध्ये काय काय मटेरियल लागतं, त्याच्या मटेरियलची लिस्ट, त्याची कॉस्टिंग, ॲप्रॉक्सिमेट कोटेशन आणि एस्टिमेशन, हे सगळं आपल्याला इथं शिकायचं आहे सर्व्हिस कनेक्शनमध्ये. तर काय काय शिकायचं समजलं तुम्हाला? काय शिकायचं आहे? इलेक्ट्रिकल वायरिंग, इलेक्ट्रिकल ड्रॉईंग, त्याच्यानंतर कमर्शियल अँड डोमेस्टिक इन्स्टॉलेशन आणि सर्व्हिस कनेक्शन, असे 4च पॉईंट आहेत. त्याचे सब पॉईंट मी नाही लिहून दिले, पण ते आपण 1 बाय 1 सिलेबसमध्ये बघणार आहोत. येतं लक्षात? तो क्या पढ़ना ये समझ में आया आपको? अभी देखो डायरेक्ट आपण पहिल्या पॉईंटवर जाऊ, सिम्बॉल यूज इन इलेक्ट्रिकल ड्रॉइंग किंवा इलेक्ट्रिकल डायग्राम. इलेक्ट्रिकल डायग्राममध्ये ह्या सिम्बॉल्स, हे सिम्बॉल्स असतात. एवढेच आहेत का? नाही, खूप सारे सिम्बॉल्स आहेत, खूप सारे सिम्बॉल्स आहेत. अगदी स्विचेसचे किती टाईप आहेत त्याच्यावरून त्याचे किती प्रकार पडतात आणि किती सिम्बॉल्स आहेत. त्याच्यानंतर होल्डरचे किती प्रकार आहेत त्याच्यावरून त्याचे सिम्बॉल्स, प्लग, सॉकेट, आउटलेट, त्याच्यानंतर प्रत्येक रेग्युलेटर असेल, त्याच्यानंतर हे स्विचेस ते 1-2-4 दिलेत आपण. तर हे सगळ्या गोष्टीचे सिम्बॉल्स आहेत. तर यातले महत्त्वाचे सिम्बॉल काय? DC बॅटरी, त्याच्यानंतर DC सोर्स, AC सोर्स, फ्युजेस, आयसोलेटर, त्याच्यानंतर अर्थिंग, त्याच्यानंतर रेग्युलेटर, 2 वे स्विच, इंटरमिडिएट स्विच ज्याला आपण म्हणतो, फॅन. आता फॅन त्याचे परत सिलिंग फॅन, टेबल फॅन, एक्झॉस्ट फॅन, असे वेगवेगळे सिम्बॉल्स आहेत. बेल आणि बजर. तर हे महत्त्वाचे सिम्बॉल आहेत. याच्या व्यतिरिक्त पण खूप सारे सिम्बॉल आहेत, पण हे स्टँडर्ड सिम्बॉल आहेत, लक्षात घ्या. हे परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात. तर हे सिम्बॉल सगळ्यांना समजले. यातले सिम्बॉल विचारण्याची शक्यता खूप जास्त आहे. ओके, आपण एक्झामिनरला चॅलेंज नाही करू शकत, पण स्टँडर्ड पेपर सेटर असेल तर यातलेच टाकाल. ओके, त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे रूट लाईन अँड सिंगल लाईन डायग्राम. हे झालं का? कंप्लीट करा. बघा, मल्टीलाईन डायग्राम अँड सिंगल लाईन डायग्राम. मल्टीलाईन डायग्राम अँड सिंगल लाईन डायग्राम हे तुमच्या सिलेबसला आहे. आता ही रूट लाईन डायग्राम म्हणजे रूटिंग कसं आहे, कशा कशा पद्धतीने सप्लाय येणार आहे आणि कशा कशा पद्धतीने सप्लाय जाणार आहे, याचं फक्त रूट दाखवलं, रूट मॅप दाखवलं, बाकी दुसरं काही याच्यात नाही. तर बघा, सगळ्यात पहिले हे काय आहे? एनर्जी मीटर, मेन एनर्जी मीटरचा बोर्ड आहे. काय आहे? मेन एनर्जी मीटरचा बोर्ड आहे. आणि त्याच्यासोबत काय रे? मेन फ्यूज आहे. त्याच्यासोबत काय आहे? मेन फ्यूज. मेन MF म्हणजे काय? मेन फ्यूज. EM म्हणजे काय? एनर्जी मीटर. आणि इथून सप्लाय येणार एनर्जी मीटर थ्रू, हा जाणार मेन सब बोर्डला. कुठं जाणार? मेन सब बोर्डला किंवा मेन डिस्ट्रीब्युशन बोर्ड, MD सुद्धा म्हणतात. मेन डिस्ट्रीब्युशन, तिथून मग सगळीकडे डिस्ट्रीब्युशन होतं. ओके, तर सगळ्यात पहिले सप्लाय आला का एनर्जी मीटरला जाणार, एनर्जी मीटर थ्रू मेन सब बोर्डला जाणार आणि तिथून मग त्याला फ्युजेस असणार, तिथून मग वेगवेगळ्या ठिकाणी तो डिस्ट्रीब्यूट होणार. तर आता 3 फ्युजेस आहेत. समजा एक फॅन, एक सर्किट की ज्याला आपण काय करू, फॅन, लॅम्प आणि ट्यूब, असे 3 आपण कनेक्ट केले.
फॅन, लॅम्प आणि ट्यूब असे 3 कनेक्ट केले आणि अशा पद्धतीचा सप्लाय घेतला. ओके, आता हे बल्ब होल्डर आहे आणि हे ट्यूबसाठी तिसरं. तर याची रूट लाईन डायग्राम कशी सप्लाय येतोय बघा, इथून येतोय, इथून चाललाय, इथून परत ह्या रूटने इथं चाललाय, इकडं बी चालला, इकडं बी चालला आणि इकडं बी चालला. ओके, आणि इथून सगळी कंट्रोलिंग होणार. एक समजा पहिलं बटन कशाचं आहे, लॅम्पचं आहे, दुसरं फॅनचं आहे, तिसरं प्लगचं आहे समजा. ओके, प्लग आणि ट्यूब जर करायचं, आता समजा ट्यूब नाही केलं, इकडं सर्किट आहे, पुढचं सर्किट म्हणजे पुढं गेला आहे तो सप्लाय. मग तिथून पुन्हा असं एक बोर्ड बसून पुन्हा आपलं हे करता येईल. येतं लक्षात. तर हा काय करेल, इथला बल्ब होल्डर आहे त्याला आपण बल्ब बसवला तर त्याला चालू करेल. फॅन काय करेल, रेग्युलेटर थ्रू हे स्विच रेग्युलेटर थ्रू फॅनला चालू बंद करेल. आणि प्लग काय करेल, प्लग इथं कनेक्ट करेल. आपण चार्जिंग वगैरेला मोबाईल लावतो ना, तर त्या पद्धतीचं. तर म्हणजे रूट कसा याचा, असा रूट आहे, इथून येतो मेन डिस्ट्रीब्यूटला, तिथून तो बोर्डला येतो आणि तिथून मग ते सगळीकडे डिस्ट्रीब्यूट होतं. तर याला काय म्हणतात आपण, रूट लाईन डायग्राम. रूट असा आहे, कसा आहे रूट, एनर्जी मीटर, देन मेन सब बोर्ड, त्याच्यानंतर तुमचा डिस्ट्रीब्युशन बोर्ड आणि नंतर ते तुमच्या पर्टिक्युलर अप्लायन्सेसला जातं. तर याला काय म्हणतात, रूट लाईन डायग्राम म्हणतात. कोणाकोणा समजलं आहे, रूट कसा आहे ते चेक करणारी डायग्राम, रूट लाईन डायग्राम, खतम. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ॲक्च्युअल वायर डायग्राम. ओके, ॲक्च्युअल वायरिंग कनेक्शन डायग्राम किंवा ॲक्च्युअल वायरिंग कनेक्शन कसं होतं. बघा, आपण ब्ल्यू कलरनी काय दाखवलं आहे, फेज दाखवला, आणि ब्लॅक कलरनी काय दाखवला, न्यूट्रल दाखवला. तर हे सगळ्यात पहिले हे काय आहे, मेन फ्यूज. काय, मेन फ्यूज. इथं आपण MF लिहिलं ना, तर ही मेन फ्यूज आहे. त्याच्यानंतर हे काय, एनर्जी मीटर. काय, एनर्जी मीटर. मग कोणकोणत्या टाईपचे एनर्जी मीटर आहे, इंडक्शन टाईप एनर्जी मीटर तुम्ही शिकले. त्याच्यानंतर सिंगल फेज इलेक्ट्रॉनिक्स एनर्जी मीटर, 3 फेज इलेक्ट्रॉनिक्स एनर्जी मीटर, स्मार्ट एनर्जी मीटर, डिजिटल, त्याच्यानंतर अजून बरेच आलेत त्याच्यात, ॲडव्हान्स आलेत. तर हे यातलं कोणतं एनर्जी मीटर असेल, इन जनरल सिंगल फेजचं असेल, कारण सप्लाय सिंगल फेजचा आहे, सप्लाय आलाय, हा फेज आणि न्यूट्रल दोन्ही आलाय, एनर्जी मीटरला गेलाय. तर तुम्ही बघितलं असेल एनर्जी मीटरच्या इथं 2 इनपुट आणि 2 आउटपुट असतात. तिथं बघितलं ना, तुम्हाला दाखवलं मी. आता फेज आणि न्यूट्रल कुठं गेलाय, मेन स्विचला गेलाय. कुठं गेलाय, मेन स्विच. आता हे ICDP स्विच राहतं इन जनरल, खाटवालं पाहिलं असेल ना तुम्ही. ICDP आयन क्लॅडिंग असते त्याला, विथ स्प्रिंग कंट्रोल. ओके, तर हे मेन स्विच. आता बघा, हे मोठा पॅनल बोर्ड असतो बघा, हे जे आहे ना मेन सब बोर्ड, मोठा पॅनल बोर्ड असतो आणि तिथं खूप साऱ्या फ्युजेस हे वगैरे सगळ्याची कंट्रोलिंग इथं होते. तर हा मेन स्विच, इथून सप्लाय हा न्यूट्रल पहा तिथे गेला आणि तिथून न्यूट्रल पुढं गेला. आता न्यूट्रल इथं नाही आला, आपल्याला प्लगला लागेल ना न्यूट्रल आपल्या. क्रॉसिंग तरी कशाला करायची. काय सांगाल, डोंट वरी. आता बघा, फेज आणि न्यूट्रल इथपर्यंत आले, मेन स्विचपर्यंत आले. न्यूट्रल आता प्रत्येक पॉईंटला गेला पाहिजे, न्यूट्रल आता प्रत्येक पॉईंटला गेला पाहिजे. फॅनला न्यूट्रल तिथून गेला, त्याच्यानंतर पुढच्या सर्किटसाठी न्यूट्रल तिथून गेला. त्याच्यानंतर हे पहा, इथं आपण काय लावलं, प्लग लावलं आहे. काय लावलं आहे, प्लग म्हणजे हे बटन कशाचं आहे, प्लगचं आहे. तर S1, S2, S3 ही काय 3 स्विचेस आहेत. तर S1 जर ऑन केला तर काय होईल, तुमचा लॅम्प लागल. S1 जर ऑन केला तर तुमचा लॅम्प लागल. S2 जर ऑन केला तर तुमचा रेग्युलेटर थ्रू फॅन लागल. आणि S3 जर ऑन केला तर हे प्लग म्हणजे इथं तुम्ही चार्जिंगला काय लावलं आहे, मोबाईल लावला किंवा अजून काय लावलं,
तर इथं जे प्लगला, तर हे तुम्ही बघितलं असेल जिथं चार्जिंग लावतं त्या चार्जिंगच्या सॉकेटच्या बाजूचं बटनच इथं असतं, पाहिलं असेल ना तुम्ही. तर ह्या पद्धतीने सॉकेट लावला, तर याला न्यूट्रल आला नव्हता, आपण न्यूट्रल कनेक्ट करून घेतला. ओके, हा न्यूट्रल कनेक्ट करून घेतला आपण, तर फेज आणि न्यूट्रल त्याला पोहोचला. ओके, फेज पण वरूनच आला, ठीक आहे, जाऊ द्या. अशा पद्धतीने आता बघा, फेज न्यूट्रल गेलाय. आता इथं 3 फेजेस आहेत. हे काय आहे? फ्यूज F1, F2, F3. हे काय? 3 फ्यूजेस आहेत. एक फ्यूज कोणाला गेली? फॅनसाठी गेली. दुसरी फ्यूज कशाला गेली? बल्ब फोल्डरसाठी गेली. आणि तिसरी फ्यूज कशाला गेली? प्लग सॉकेटसाठी. ओके, किंवा ट्यूब जे काय असेल ते तुम्ही लावा. म्हणजे समजा एखादा नमुन्या त्याने काय केलं, एक वायर घेतलं आणि इथं शॉर्ट केलं आणि बटन चालू केलं, काय होईल? इथली फ्यूज जळल, इथली फ्यूज जळल. मग ते वायर काढा, परत फ्यूज लावून टाका, परत ते चालू होईल, परत चार्जिंग लावलं तर ओके, टेस्टेड. पण समजा ही जर फ्यूज नसेल तर काय होईल? ही वायरिंग जळल. येतं लक्षात? मग हे प्रोटेक्टिव्ह सिस्टीम आहे. हे काय आहे? प्रोटेक्टिव्ह सिस्टीम आहे. अरे बाळांनो, हे वायरिंग समजून घ्या. इट इज टू मच इम्पॉर्टंट. EMW तर तुमचं असंच वाऱ्यावर गेलंय. कमीत कमी हे तरी समजून घ्या. मी ज्यावेळेस EMW सब्जेक्ट शिकवायला होतो अंबडला, त्यावेळेस पोरांकडून मीटर बोर्ड बनवून घेतले, बोर्डची वायरिंग कनेक्शन करून घेतली, कशा पद्धतीने बोर्ड कसं कनेक्ट करायचं, त्याची वायरिंग कशी करायची. ओके, तर हे वायरिंग बघा, फेज न्यूट्रल आलंय, एनर्जी मीटरला गेलंय, एनर्जी मीटरमधून मेन सबबोर्डला गेलंय, इथून न्यूट्रल तुमचा एक फॅनला गेलाय, एक पुढच्या सर्किटला गेला आणि एक इथं गेला. ह्या बाकी स्विचेसला न्यूट्रलची गरज आहे का रे? नाही. स्विचेस सिरीजमध्ये असतात. कशाच्या? फेजच्या. स्विचेस, फ्यूज हे सिरीजमध्ये असतात. कशाच्या? फेजच्या. रेग्युलेटरसुद्धा सिरीजमध्ये असतं. कशाच्या? फेजच्या. त्याला न्यूट्रल राहतं का? नाही. स्विचेसला फेज आणि न्यूट्रल देऊन तुम्ही वाट लावता, शॉर्ट करून टाकता. ओके, त्याच्यामुळं वायरिंग कनेक्शन तुम्हाला व्यवस्थित जमली पाहिजे. तर हे त्याच्यामुळे आपण वेगवेगळ्या कलरनी वापरलं. तर बघा, ॲक्च्युअल वायरिंग कनेक्शन, तर हे तुमचं न्यूट्रल त्याला गेलं, म्हणजे फॅनला फेज न्यूट्रल पोहोचलं. इकडं फॅनचं हे बटन टाकलं की इथून हे बटन टाकलं की इथून सप्लाय असा रिटर्न जाणार कुठं? फॅनला. फॅन चालू होणार. हे लॅम्प ऑन केला की इथून सप्लाय बल्ब फोल्डरमधल्या लॅम्पला लागणार आणि तिथून ते लॅम्प लागणार. प्लग इथून हे कनेक्ट केलं. ओके, कनेक्ट करायचा विषय नाही राहिला ना, बरोबर. इथं हे कनेक्शन असंच होतं. इथं हे याला कनेक्ट केलं की इथून सप्लाय असा रिटर्न जाणार. ओके, सप्लाय पाथ कम्प्लिशन होत नव्हतं. ओके, तर अशा पद्धतीनं एकाच याच्यावर, एका बोर्डवर कशा पद्धतीने वायर कनेक्शन करायचे हे तुम्हाला समजलं असेल. किती जणांना समजलं आहे? आता बघा, याचीच ॲक्च्युअल कनेक्शन डायग्राम कशी बघा. ॲक्च्युअल कनेक्शन, आता हे S1, S2, S3 अशा पद्धतीचे हे आहेत. हे तुमचं रेग्युलेटर आहे. ओके, हे काय आहे? रेग्युलेटर आहे. तर हे इथं ट्यूबलाईट लावली, एक लॅम्प लावला आणि एक फॅन लावला, आणि हे तुमचं काय आहे? सॉकेट आउटलेट आहे. तर हे सॉकेट आउटलेटचा स्विच आहे. हा स्विच ऑन केला तर फेज न्यूट्रल पोहोचून इथं तुम्ही चार्जिंगला वगैरे लावू शकता. त्याच्यानंतर इथून तुमचा हा जातोय लॅम्पला, तर हे कशासाठी? लॅम्पसाठी. हे तुमचं फॅन रेग्युलेटरसाठी. ओके, आणि हे तुमचं ट्यूबसाठी. हे ट्यूबसाठी, हे दिसतंय का? हे ट्यूबसाठी, हे फॅन रेग्युलेटरसाठी, हे लॅम्पसाठी, आणि हे कशासाठी? सॉकेट आउटलेटसाठी, प्लगसाठी. अशा पद्धतीनं स्विचिंग इथं केली जाते. याला आपण सब बोर्ड म्हणतो. काय म्हणतो? सब बोर्ड. हा सप्लाय आला कुठून आला? एनर्जी मीटर थ्रू. तर एनर्जी मीटरमधून म्हणजे तुमचा हे मेन स्विच, फ्युजेस, प्रोटेक्टिव्ह युनिट वगैरे तून सप्लाय आला आणि हा एका सर्किटला गेला. अशाच पद्धतीचे नंबर ऑफ सर्किटरी तुमच्या घरामध्ये असतात. या रूममध्ये वेगळा बोर्ड, दुसऱ्या रूममध्ये वेगळा बोर्ड, तिसऱ्या रूममध्ये वेगळा बोर्ड.
बाथरूमच्या बाहेर एक 2 बटन असतात, एक टॉयलेटसाठी किंवा एक याच्यासाठी, अशा 2-3 असतात तिथं. ओके, येतं लक्षात. तुम्ही बघितलं असेल आतमध्ये टॉयलेटमध्ये सॉकेट वगैरे दिसतं का तुम्हाला? नाही दिसत. ओके, बेडरूममध्ये सॉकेट असते का? हो असते. ओके, तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लाईटिंग वायर कनेक्शन आपल्याला काढावं लागतात डिपेंडिंग ऑन रिक्वायरमेंट. कशी रिक्वायरमेंट त्याच्यावर. ते